porque no me aguanto la más demanda. A mi cama. हॅलो भावनो, तर आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो तुम्हाला बी असा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा. या व्हिडिओमध्ये एकदम ट्रेंडिंग विषयीचं मटेरियल सांगितलं आहे. या व्हिडिओला जे काही मटेरियल लागणार आहे ते माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर चला तुमचा थोडाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिला आपल्याला इथं पिक्सवर्क्स ॲप ओपन करायचं आहे. हे आपल्या प्ले स्टोअरला मिळून जाईल, तिथून तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता. तर पिक्सवर्क्स ॲप ओपन केल्यानंतर इथं मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्या ID लॉग इन करून घ्यायची, ईमेल लॉग इन करून घ्यायचा आहे. त्याशिवाय होणार नाही. या लॉग इन करायचं झाल्यानंतर इथं सर्चवरती क्लिक करायचे, सर्च करायचे अर्थझूम एवढं सर्च करायचं आहे मित्रांनो. अर्थझूम आणि सर्च करायचं. एवढं केल्यानंतर ते स्टार्टिंगलाच आपल्याला हा अर्थझूमचा इफेक्ट टेम्पलेट दिसून जातं, त्यावर क्लिक करायचे आणि आपल्या ज्या फोटो ॲड करायचा तो फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. फोटो ॲड करायचा झाल्यानंतर इथं आपल्याला डायरेक्ट क्रिएटवरती क्लिक करायचं आहे. क्रिएटवरती केल्यानंतर आपल्याला लगेच आपला व्हिडिओ मिळून जाईल. इथं इथं आपल्या यूज व्हिडिओ इज जनरेटिंग इथं डन झाल्यानंतर आपला व्हिडिओ एकदम तयार झालेला आहे. यातून डाउनलोड करण्यासाठी 5 मिनिट फक्त वेट करा. 20 ते 30 सेकंदात एकदम होऊन जातो. तर अशा प्रकारे आपले ऑप्शन येतं, व्ह्यूवर क्लिक करायचं. तर आपला व्हिडिओ एकदम तयार झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी इथं बाणाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचे आणि इथं MP4 वर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन ते. तर मित्रांनो, एवढं केल्यानंतर आपला व्हिडिओ एकदम तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यावर आपले डाउनलोड झाल्यानंतर परत आपले एकदम मागे यायचे. इथं आपल्या कॅपकट ओपन करायचे आणि इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. तर आपला सर्वात पहिले आपण जो फोटोवर व्हिडिओ बनवायचा तो फोटो ॲड करून घ्यायचा. आपण तो पिक्सवर ॲड केला का तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. हा फोटो ॲड करायचा झाल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला आता ऑडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो इथं आपल्याला ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. थोडंसं लोड घेत आहे मित्रांनो. ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं आता आपल्याला एक्स्ट्रॅक्ट नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. एक्स्ट्रॅक्टवर क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर मित्रांनो आपल्या व्हिडिओला साऊंड इझीपणे लागून जातो. तर साऊंड लागल्यानंतर मित्रांनो परत आपल्या स्टार्टिंग पॉईंटला यायचं. तर आपल्या व्हिडिओला साऊंड लागलेला आहे. इथं परत आपल्या स्टार्टिंग पॉईंटला यायचं, इथं प्लसवरती क्लिक करायचं आणि तेवढं केल्यानंतर मित्रांनो परत आपण जो आता पिक्सवर्क्स ॲपवरनं व्हिडिओ डाउनलोड केला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं. व्हिडिओ ॲड केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला आता आपल्या साऊंडची लेंथ जितकी आहे तिथवर यायचं आहे आणि वरती इथं स्प्लिट करून पुढचा जो भाग आहे तो डिलीट करून टाकायचा आहे. आणि हा जो शेवटचा भाग आहे तो बी आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे एंडिंगचा. तर एवढं केल्यानंतर इथं इथं आपण जो स्प्लिट आहे तिथं फोटोच्या त्याच्यावर क्लिक करायचं. इथं बीटवर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला आता मुवमेंटमध्ये यायचं आहे आणि इथं आपल्याला इथं ट्रम्बल झूमचा ॲनिमेशन लावायचं. त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे आणि परत आपली इथं त्याच असं बीटचं इथं बरोबर यायचं. ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि ही PNG माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. एवढी PNG ॲड केल्यानंतर याची पण आपल्या त्या फोटो एवढीच ठेवायची. नंतर इथं आपल्याला आता रिमूव्ह बीजीवर क्लिक करायचं. रिमूव्ह बीजी, ॲटो रिमूव्हल. एवढं केल्यानंतर आपल्या जो PNGचा बॅकग्राऊंड आहे तो डिलीट होऊन जातो. असं इथे एकदम वरती यायचं. अशी लेंथ एकदम व्यवस्थित करून असं एकदम व्यवस्थित ॲड करायचं आहे. एवढं केल्यानंतर मित्रांनो परत आपल्या इथे यायचं स्टार्टिंगला आणि परत आधी इथं आपल्याला इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आणि इथं मित्रांनो आपल्या आता नाईट क्लबमध्ये जायचं. इथं गेल्यानंतर ब्लॅक फ्लॅश 2चा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे.
त्यावर क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करायचे लगेच. आधी स्पीड आहे ती एकदम 100 करायची आणि इंटेन्सिटी इथं 10 वर ठेवायची आहे. परत आपली राईटवरती क्लिक करायचं आहे. आता एवढं केल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ एकदम तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. Porque no me aguanto si vienes a mi cama, a mi cama. तर याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून व्हिडिओ आपला डाउनलोड